हॅलो, मी दीपाली स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या आयुष्यात कधीतरी काहीतरी असे क्षण येतात की जेव्हा आपण खूप दुःखी किंवा बेचैन वाटत असतं आपल्याला. त्यावेळी जितकी गरज स्वतःवर प्रेम करण्याची असते ना, तितकीच गरज या आय लव्ह यू या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची देखील असते. कारण आपण स्वतःला हे कधी बोलतच नाही. तर होपोनोपोनो ही एक अशी हवाईन पद्धत आहे जिथे आय लव्ह यू हे केवळ एक साधं वाक्य नाही आहे, तर पूर्ण आयुष्य बदलून टाकणारा हा एक मंत्र आहे. आणि हे शब्द जणू आपल्या अंतर्मनाला, आपल्या आंतरिक शांतीला जागृत करत असतात. आणि आय लव्ह यू हा शब्द, हे वाक्य जेव्हा आपण स्वतःलाच म्हणतो तेव्हा आपल्याच अंतर्मनाशी आपण जुळले जातो. आपण स्वतःशीच मोकळेपणाने बोलायला लागतो. आपली प्रत्येक भावना मोकळी व्हायला लागते. मनामध्ये कोणताही भाव राहत नाही की जो आपल्याला दुखावेल. आपल्या मनातील सर्व वाईट भावना, अपयश, दुःख यांना प्रेमाने आपण जपतो, त्यांना समजून घेतो. तर मी तुम्हाला प्रेम करतो असा या शब्दाचा जो अर्थ आहे, स्वर आहे, केवळ आपल्या मनापर्यंत मर्यादित नाही, तर तो प्रत्येक दुखावलेल्या मनाला, प्रत्येक वेदनेला दिलासा देणारा असा हा शब्द आहे. आणि हे फक्त इतरांसाठी नाही, तर आपण स्वतःलाही बोलतो. स्वतःसाठी आपण हे वाक्य बोललं पाहिजेत. कारण कधी कधी आपण चुकतो तेव्हा आपण स्वतःला स्वीकारायला तयार नसतो. तर तेव्हा आपल्याला हे बोलायची गरज आहे की ठीक आहे, तू चुकला नाहीस, तू अपूर्ण नाहीस, तू यथार्थ आहेस, तू पुरेसा आहेस, किंवा तू खूप मोलाचा आहेस आणि तू प्रेमास पात्र देखील आहे. हे स्वीकारणं, तिथूनच आपण एक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो. एक आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करू शकतो आणि एक नव्या प्रवासाला सुरुवात करू शकतो. शांतपणे स्वतःच्या आतल्या त्रासाला, जुना राग आणि भीतीला एक प्रेमळ स्पर्श देऊन स्वतःलाच आपण आय लव्ह यू म्हणू शकतो. त्याने आपल्याच मनाला एक नवी उभारी मिळते. तर हे वाक्य आपल्याला स्वतःच्याच मनाच्या स्वच्छतेच्या प्रवासावर घेऊन जातो. आणि प्रत्येक दुःख, प्रत्येक कमीपणा जो आपण स्वतःच्या आतमध्ये जाणवत असतो आपल्याला, तर तो हळूहळू निघून जायला लागतो आणि आपण स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो. तर होपोनोपोनो काय म्हणतं, तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे जे 4 वाक्य आहे, यामधील आय लव्ह यू म्हणजे ते एक सोनेरी प्रकाश आहे, जे अंतर्मनात पोहोचून सगळं काही आपल्या मनात जे पण कचरा साठलेला असतो, जो पण वाईट विचार चालू असतो, स्वतःबद्दल कमीपणा वाटत असतो, तो पूर्ण स्वच्छ करून जातो. आणि या जगात सगळ्यात कठीण जर काय असेल आणि महत्त्वाचं, जरी कठीण असलं तरीही महत्त्वाचं जर काय असेल, तर ते स्वतःला माफ करणं आणि स्वतःवर प्रेम देखील करणं. जेव्हा तुम्ही स्वतःशीच प्रेम करतात तेव्हा तुम्हाला इतरांशीही प्रेम आणि सामंजस्य निसर्गानेच मिळतं, ते आपोआपच मिळायला लागतं. तर शब्द जेव्हा मनात गुंजतात, हे शब्द जेव्हा मनात गुंजतात ना, तेव्हा तुमच्या शरीरातील, हृदयातील आणि मनातील आघात, वेदना, दुःख हे सगळं दूर व्हायला लागतं आणि जीवनाला एक नवीन अर्थ मिळायला लागतो, नवी दिशा मिळते. स्वतःवर प्रेम केल्याशिवाय इतरांवरही खरं प्रेम करता येत नाही, म्हणजे ते शक्यच नाही आहे ॲक्च्युली. तर म्हणून या शक्तिशाली 4 शब्दांना आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच स्थान दिलं पाहिजेत. आणि लक्षात ठेवलं पाहिजे की आय लव्ह यू हे केवळ शब्द नाहीत, तर हे आत्म्याशी संवाद आणि एक प्रेमाचा जादुई सेतू आहे, जो कोणालाही एकमेकांशी जोडू शकतो. आणि म्हणूनच आपण या 4 शब्दांचा वापर नक्कीच केला पाहिजे. नक्कीच आय लव्ह यू हा शब्द आपल्या होपोनोपोनोच्या फ्रेजमध्ये आपण जसं वापरतो तसा आयुष्यातही वापरला पाहिजेत. आणि याचा एक सुंदर असा होपोनोपोनो प्रेयरचा अनुभव आपल्याला मिळू शकतो. थँक्यू.